आपले या उपोषणाचे सर्व ज्यांनी याची सुरुवात केली, कुठेतरी त्यांना वाटलं की ह्याची गरज पडत आहे, कारण ग्रामीण भागामध्ये शिक्षक उपलब्ध नाही आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहावं लागेल आणि शिक्षक उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि त्याकरिता आज त्यांनी अहिंसक मार्गाने या मंचावरून साखळी उपोषण करून व सोबतच मोर्चाचं पुढे नियोजन करून आपल्या संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती तात्काळ व त्वरित व्हावी याकरिता ते आव्हान करत आहे. तर आपण माननीय श्री नरेंद्र ईश्वरकर सर, शिक्षण सभापती महोदय यांचे आपण मत जाणून घेऊ आणि त्यांची भूमिका जाणून घेऊया. भंडारा जिल्ह्यामध्ये खूप शिक्षकांची कमतरता असल्यामुळे प्रत्येक खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या रोज आज संपूर्ण पंचायत समिती सदस्य असोत, ग्रामपंचायत सदस्य असोत, शाळा समिती सदस्य असोत किंवा अध्यक्ष असोत, यांच्यावर रोज प्रत्येक पालकाचे असतो. आणि त्यामुळे ते पालक शाळा बंद करण्याचा जो अहवाल नेहमी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये होत आहे. प्रत्येक गावातून रोज आम्हाला फोन येत आहेत. आम्ही ती टाला लावतो, तिथं टाला लावतो, तिथं शाळा भरतो, शाळेमध्ये शिक्षकाला येऊ देत नाही, अशी परिस्थिती आमच्या या भंडारा जिल्ह्यात झाली आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा त्याच पद्धतीच्या धमक्या देत असतात. त्यामुळे मी सुद्धा वारंवार मुख्यमंत्री साहेब यांना सुद्धा पत्र दिलं आहे, जिल्हा कलेक्टर अधिकारी यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. आपल्या जिल्ह्याला जेव्हा दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री हे सुद्धा आपल्या जिल्हा परिषदेमध्ये आलेले होते, भंडारा जिल्ह्याला त्यांनी सुद्धा भेट दिली होती. त्यावेळेस सुरू वाटला की यांना पत्र दिल्यानंतर, एक ठराव दिल्यानंतर का आमच्या जिल्ह्यातला कुठंतरी हा शिक्षक भरतीचा मार्ग 6 महिन्याच्या आधीपासून मी सभापती झालो तेव्हापासून मी वारंवार पत्रव्यवहार शासनाला करत आहे. तरी पण कुठलीच भूमिका, अशी ठोस भूमिका त्यांची दिसत नाही. आम्हाला वाटत होता आता परीक्षा झालेली आहे आणि त्यामुळे पोर्टलद्वारे जे शिक्षक भरती आहे ते झाल्यानंतर आम्हाला वाटत होतं आमच्या जिल्ह्याला मागच्या सत्रामध्ये आम्हाला शिक्षक मिळतील बा. परंतु तेही आता भूमिका कुठंतरी आमच्या ज्या गोरगरीब जनतेच्या विद्यार्थ्यांच्या लाच झालेला आहे, गुणवत्तेपासून पुष्कळ लाच झालेला आहे. आज शाळेमध्ये गेला तर पोरायला शिवाच येतात, फाळे येत नाही, अशी परिस्थिती आमच्या म्हणजे जिल्हा परिषद शाळेच्या जे विद्यार्थ्यांची झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदनं सुद्धा एक गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत शाळेला 350 गुणवत्ता विकास कार्यक्रम अशा योजनेच्या मार्फत 350 स्वयंसेवकच्या माध्यमातून आम्ही त्या प्रत्येक शाळेला दिलेले आहे. परंतु त्याच्यातही काही होत नाही. 4000 रुपये फक्त आम्ही त्या गुणवत्ता विकास निधीमध्ये आम्ही देत आहोत. त्यामुळे कुठंतरी थोडंसं आज भंडारा जिल्ह्यातल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत ह्या वाटलेल्या आहेत. नाही तर आतापर्यंत कितीतरी शाळेला कुलूप लागले राहते, विद्यार्थी गायब झाले राहते. त्यामुळे आम्ही जिल्हा परिषदच्या वतीनं आमच्या जिल्हा परिषदमध्ये कितीतरी शाळेनं मोर्चे आणलं, पालक घेऊन आले, विद्यार्थी आले आणि हा सर्वांचा जो विचार करून, या सर्व गोष्टीचा विचार करून आज आम्हाला कुठलाच एक काही दिसलेला नाही आहे. आम्हाला आशाचे किरण शासनाकडून दिसलेले नाही आहे. त्यामुळे आम्ही आज 10 तारखेपासून सतत धरणे आंदोलन, साखळी उपोषणचा निर्णय मला घ्यायला लागला. संपूर्ण जिल्हा परिषदचा एक विचार करून सणारी आपल्या भंडारा जिल्ह्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार करून मला एक भंडारा जिल्ह्याच्या एक शिक्षण सभापती म्हणून जो भगवंतांनी मला आशीर्वाद दिला, त्या आशीर्वादामुळे मी आज भंडारा जिल्ह्याच्या एक शिक्षण सभापती झालो. त्यामुळे मला ज्या लोकांनी मतदान दिलं त्या लोकांच्या मताचा अधिकार म्हणून मी खऱ्या अर्थानं माझे कर्तव्य काय आहे त्यासाठी मी साखळी उपोषणावर बसले आहे. त्यामुळे आज या भंडारा जिल्ह्याची शिक्षण भरती नाही झाली तर नक्कीच येत्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा ह्या संपूर्ण बंद होतील. त्यामुळे आज ज्या शासनाने जे धोरण लावलेलं आहे त्या धोरणामुळे जिथं 20% विद्यार्थी आहेत आणि 4, 5, 7 जे ती वर्ग आहेत, अशा वर्गामध्ये फक्त एकच शिक्षक. त्यामुळे सुद्धा आज भंडारा जिल्ह्यामध्ये लोक टिशा काढतील
आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळा या हळूहळू बंद होतील आणि गोरगरिबांना कमीत कमी 2 लाख रुपये वर्षाचे मोजून द्यावे लागेल। त्या गोरगरिबांची रोजी सुद्धा जे हातावर काम करतात, रोजी काम करतात, त्यांचे वर्षभरात 1 लाख रुपये नाही कमवू शकत, रोजीने गेल्या पती पत्नी दोघेही गेले आणि अशा व्यक्तीला, अशा मुलांना, गोरगरिबांच्या आई वडिलांना 2 लाख रुपये म्हणजे त्यांना मारण्याच्या म्हणजे फाशी लावण्याच्या काम आज सरकार करत आहे। जिवंतपणे त्यांना फाशी लावण्याच्या काम सरकार करत आहे। आमच्या विद्यार्थ्यांना एक बिना रस्त्यानं फाशी लावण्याच्या काम नियमाद्वारे करत आहे। त्यामुळे मला हा पवित्रा आज खऱ्या अर्थानं घ्यावा लागला। त्यांची फाशी लागल्या नाही पाहिजे, त्यांनी आत्महत्या नाही केल्या पाहिजे, हा विचार करून सर मला आज धरणे आंदोलनच्या पवित्र नमावा लागला। जे आपल्याला खऱ्या अर्थानं अशांतरी या झोपलेल्या सरकारला कुठंतरी जाग आणण्यासाठी, कुठेतरी शासनाजवळ आपली हाक पुकारण्यासाठी या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं आपली गरज आहे असं मला वाटलं। त्यामुळे मी आज एक शिक्षण सभापती भंडारा जिल्ह्याच्या एक असून सनेर सुद्धा जिल्हा परिषदमध्ये आमची संपूर्ण सत्ता असून सनेर सुद्धा मला सत्तेच्या विरोधात एल्गार पुकारू लागले। यासाठी मला बऱ्याच लोकांच्या धमक्या सुद्धा आल्या, तरी पण मी कुठं घाबरता कामा नये। याबद्दल मी ज्या येत्या 17 तारखेला जो पालक आणि शिक्षक आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि विद्यार्थी यांनी सर्वांनी मला विनंती केली, आम्ही एक कलेक्टरला एक निवेदन देण्यासाठी म्हणून आम्ही या भंडारा जिल्ह्यामध्ये एक त्यांना निवेदन देऊ असं त्यांनी मला सांगितलं। ठीक आहे म्हणलं, चांगला विषय आहे। त्यामुळे 17 तारखेला, येत्या 17 तारखेला मी भंडारा जिल्ह्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना मी आवाहन करतो, ग्रामपंचायत सदस्यांना आवाहन करतो का येत्या 17 तारखेला तुम्ही जिल्हा परिषद चौकामध्ये आपण यावं आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी, त्यांना विनंती करण्यासाठी। कारण ते आवाज तुमच्या या गोरगरीब मुलांचा आवाज, जनतेचा आवाज, त्या माध्यमातून सुद्धा सरकारची झोप उघडेल। आपल्या देशाचे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते झोपलेले आहेत। आपल्या जिल्ह्याचे जे राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांची सुद्धा झोप उघडल्या पाहिजे, त्यांचे डोळे उघडल्या पाहिजेत। यासाठी तुम्ही यावं एवढं मी तुम्हाला आवाहन करतो आणि आपले 2 शब्द इथंच थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर, अतिशय योग्य आपल्याद्वारे हा कार्य होत आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये आपण बघत आहोत की जिल्हा परिषद शाळा जी आहेत कुठेतरी जगण्यासाठी संघर्ष करत आहे, कारण त्या शाळेमध्ये शिक्षकच नाही। शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे गुणवत्ता पण ढासळत आहे सर, आणि त्यासोबतच शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी सुद्धा शिस्त विसरत आहे आणि ते बेशिस्त होत आहे, कारण त्यांना शिकवणी करणारे शिक्षक जर शाळेमध्ये उपलब्ध नाही आहे, मुबलक शिक्षकांचं प्रमाण विद्यालयामध्ये नाही आहे। आणि याला कारणीभूत आज बघत आहोत आपण की नवीन संच मान्यता धोरण लागू झालेलं आहे आणि या नवीन संच मान्यता धोरणानुसार 30 विद्यार्थ्यांमागे फक्त 1 शिक्षक मिळणार आहे आणि कुठेतरी हे अन्याय आहे, कारण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक तुकडीमध्ये 30 विद्यार्थी नसतात, कमी असतात। त्यामुळे संपूर्ण विद्यालयाला जर एकच शिक्षक मिळेल तर 5ही वर्ग तो एका वेळेस कशा पद्धतीने शिकवणार आहे। जर एकच शिक्षक त्या विद्यालयाला मिळाला तर तो 5 वर्ग एकत्र बसून जर शिकवणार तर कशा पद्धतीने तो गुणवत्ता विकास त्या विद्यार्थ्याचा करेल, हा खूप मोठा प्रश्न आहे। कारण पहिल्या वर्गातला जो विद्यार्थी असते त्याचं वय, त्याचं मानसिक जे त्याचं बुद्धिमत्ता असते ते एका कमी पात्राचं असते आणि त्याला घडवावं लागते, आणि जो 5व्या वर्गातील जो विद्यार्थी राहते तो थोडाफार सक्षम झालेला असते। जर पहिल्या वर्गाचा विद्यार्थी 5व्या वर्गाच्या विद्यार्थ्याच्या सोबत शिकणार तर कसं काय गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळणार आहे। तर हा खूप मोठी समस्या आहे। म्हणून प्रत्येक वर्गाला किमान एक शिक्षक मिळायला हवे एका विद्यालयाला। त्या तुकडीनुसार, त्या शाळेमध्ये जेवढे वर्ग आहेत त्यानुसार तेवढे शिक्षक उपलब्ध झाले पाहिजे, तेव्हाच त्या शाळेचा विकास होईल, विद्यार्थ्यांचा विकास होईल, तेव्हा जाऊन सक्षम विद्यार्थी घडतील। तर